नमस्कार मित्रांनो, राजहंस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण येणाऱ्या MPSCच्या एक्झामसाठी एक्झॅक्ट किती पिरियड्स बाकी आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे आणि त्या शेड्यूलचा आपल्याला आपल्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये कसा फायदा करून घ्यायचा आहे त्या संदर्भात बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आज तारीख आहे 20 मार्च 2025, बरोबर. तर यापुढे राज्यसेवा मेन्स परीक्षा आहे पुढच्या महिन्यात, आपल्याला माहितीच आहे. 26, 27, 28 एप्रिलला एक्झाम आहे, बरोबर. 26, 27 आणि 28 एप्रिल म्हणजे एक्झॅक्ट राहिला आहे पिरियड त्यासाठी लास्ट 37 दिवस. त्यानंतर आहे वनसेवा, स्थापत्य आणि कृषी, याची पण मुख्य परीक्षा आहे मित्रांनो. तर त्यासाठी राहिलेत फक्त 51 दिवस. त्यानंतर येते UPSC प्रिलियम. UPSC प्रिलियमला राहिले 66 दिवस. नंतर कंबाईन ग्रुप C प्रिलियम असणार आहे, तर ती आहे 73 म्हणजे 73 दिवसांवर. 2 महिने प्लस पिरियड आहे मित्रांनो इथे. नंतर कंबाईन ग्रुप B ची परीक्षा पण येणार आहे. त्याची परीक्षा आलेली आहे 29/6/2025. त्याला ऑलमोस्ट 100 दिवस आहेत. आणि शेवटी जी येणार आहे ती असणार आहे ग्रुप C 2024 ची मेन्स, की जी होईल सप्टेंबर 2025ला. आणि त्यासाठी पिरियड आहे ऑलमोस्ट 185 दिवस. हे शेड्यूल सांगण्याचं कारण हे कसं आहे मित्रांनो, कुठलीही एक्झाम जर आपण फोकस करत असाल, MPSC मेन्स असो, वनसेवा असो, ॲग्री असो, किंवा UPSC प्रिलियम असो, किंवा कंबाईन प्री मेन्स कुठली पण असो, तर कुठली पण एक्झाम करताना मित्रांनो तुम्हाला जर का शेड्यूल माहिती नाही आहे प्रॉपर, तर अंदाज येणार नाही आहे तुमचा अभ्यास किती राहिला आहे, अभ्यास किती करायचा आहे, नोट्स किती काढायच्या आहेत, किती काढलेल्या आहेत, रिव्हिजन किती करायची, किती बाकी आहे, टेस्ट सिरीज द्यायच्यात किंवा आणून सोडवायच्यात, याचा एक अंदाज येणं आणि त्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला त्या शेड्यूलनुसार फिट करणं आपली प्रिपरेशन हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण जर का वाटचाल केली तर यश लांब नाही आहे मित्रांनो. तर ठीक आहे, तुम्ही ह्या एक स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल पूर्ण याचं, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्ट किती दिवस राहिलेले आहेत आपल्या परीक्षेला. आणि त्यानुसार आपली प्रिपरेशनचा स्पीड तुम्हाला ठरवता येईल, रिव्हिजनचा आणि पूर्ण ज्या डिस्कस केल्या गोष्टी त्या आपल्याला ठरवता येतील आणि एक्झाम चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. तर धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.